जुलै महिन्यातला GR आहे। हा GR येऊन प्रशासनानं फक्त चालढकल करून पुन्हा आपल्या प्रशासकांनी नगरसेवकांच्यावर जबाबदारी सोडली। तत्कालीन आयुक्त के मंजुलक्ष्मी होत्या, त्यांनी जर त्याच वेळी निर्णय घेतला असता आणि त्यातल्या त्रुटी दुरुस्त करून आणल्या असत्या तर आता ही पाळी कोल्हापूरकरांच्यावर आली नसती। स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून स्वायत्त संस्था म्हणून इकडे बघितलं जाते आणि स्वायत्त संस्था म्हणून हे महापालिकेनेच ही जबाबदारी घेतली पाहिजे। माझ्यासोबत नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। साहेब, असं वाटते का कुठंतरी राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे हे जे लाईटचा जो घोटाळा झाला आहे, पतदिव्यांचा घोटाळा झालेला आहे, यामध्ये आता तरी यावर सुधारणा होईल असं वाटते का? राज्य शासनाचं चुकीचं धोरण म्हणता येणार नाही। ह्याला आपण आता राज्य शासनाला आपल्या ज्या आता मागच्या ESLला ज्यावेळेला ज्या चुकी झाल्या होत्या, जो करार केला होता त्यावेळेच्या करारात आत्ता आपण दुरुस्ती करून हे राज्य शासनाकडे ही परमिशन घेतली पाहिजे की आता जो 10 वर्षाचा करार आहे फार लॉंग टर्म होतो आहे, त्याचं कालावधी कमी करण्याची परमिशन घेतली पाहिजे। ESL जे ज्या वेळेला अजून एक चूक झाली होती म्हणजे आता दादांनी CCMM सांगितलं होतं ती कंट्रोल केबिन झाली नाही। अशा ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत त्या आता आपण महापौर मॅडमनी म्हटले की बाबा ह्या ज्या त्रुटी आहेत त्या महापालिकेच्या स्तरावर ठराव करून हा प्रशासनाला वरती राज्य शासनाकडे परत मंजुरीसाठी पाठवायचा आणि त्यातल्या त्रुटी दुरुस्त करून परत हा मंजूर करून आपल्या ह्या कोल्हापूर शहरातल्या लोकांना अंधारमयातून प्रकाशाकडे न्यायचा। आत्ता जो आर्थिक बोजा पडलेला दिसतोय आपण, तो राज्य शासन असेल किंवा महापालिका प्रशासन असेल, याला जबाबदार कोण आहे असं म्हणायचं? आर्थिक जी बाजू आहे ती कोल्हापूर महानगरपालिकेचे जबाबदार आहेत, कारण हा प्रस्ताव येऊन म्हणजे ESL कंपनी बंद झाल्याचा नंतर नवीन जी कंपनी अपॉइंट करायची आहे त्याचा जो GR आला आहे तो 2025 साली जुलै महिन्यातला GR आहे। हा GR येऊन प्रशासनानं फक्त चालढकल करून पुन्हा आपल्या प्रशासकांनी नगरसेवकांच्यावर जबाबदारी सोडली। 1 वर्ष असताना तत्कालीन आयुक्त के मंजुलक्ष्मी होत्या, त्यांनी जर त्याच वेळी निर्णय घेतला असता आणि त्यातल्या त्रुटी दुरुस्त करून आणल्या असत्या तर आता ही पाळी कोल्हापूरकरांच्यावर आली नसती। कोल्हापूर शहराचे जे एंट्रन्स आहेत, कोल्हापूरचे शिरोली नाक्याकडून असू दे किंवा रत्नागिरीकडून येणारा रोड आपल्या ते होते, त्या प्रशासकांनी जर हा निर्णय घेतला असता तर ही आत्तापर्यंत आजची ही बाजू परिस्थिती संदर्भातला जो काही विषय आहे तो महापालिका स्तरावर राबवणं गरजेचं आहे की राज्य स्तरावर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून स्वायत्त संस्था म्हणून इकडे बघितलं जाते आणि स्वायत्त संस्था म्हणून हे महापालिकेनेच ही जबाबदारी घेतली पाहिजे आणि महापालिकेच्या स्तरावरनं केली पाहिजे। असं मी मगाशी सभागृहात पण म्हटलं, जर निर्णय आमचे पैसे स्वनिधीतून आम्ही देणार असेल तर निर्णय घेण्याचा पण अधिकार आम्हाला असावा, असं त्याचीच दुरुस्ती करण्यासाठी आम्ही ठराव केला आहे आणि ठराव आता हा प्रशासनाच्या वतीनं मंत्रालयात जाईल। मंत्रालयातून आमच्या मंत्रिमंडळात ही बैठक होईल आणि तिथनं हा निर्णय परत स्वायत्त संस्था म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेला आमच्याकडे येतील। 100% देवेंद्र फडणवीस देवाभाऊ आमचे या बाबतीत, कारण ते स्वतः पहिले 21 वर्षाचे तरुण महापौर होते आणि महापौरानंतरच ते आत्ता आपल्या CM पदावर आहेत आणि ते नक्कीच आमचा विचार करतील। स्थानिक स्वराज्य संस्थांना ते निर्णय घेण्याची मुभा देतील। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी हातकणंगले। पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस। पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट।